नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्या पाहायच्या आहेत. सुरुवात करूयात सिंधुदुर्गच्या बातमीने. कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची सेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार. निलेश राणेंकडून शहर विकास आघाडी सोबत जाण्याचे संकेत, तर कणकवलीमध्ये राणे विरुद्ध राणे या लढतीचे संकेत. रत्नागिरीतील राजापूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट, तर भाजपच्या पदाधिकारी श्रुती ताम्हणकर शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून घोषित, तर राजापूर नगर परिषद आणि लांजा नगर पंचायतीमध्ये युतीची ही घोषणा. नागपुरात आगामी निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी, तर उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख. तसंच रविवार हा सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आजही भरणा सुरू असल्याने उमेदवारांची मोठी गर्दी. वर्ध्याच्या देवळीमध्ये भाजपकडून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल. नांदेडमध्ये शिंदे सेनेकडून राष्ट्रवादी भाजपकडे युतीचा प्रस्ताव, तर सत्तेतल्या आमदाराला 60% जागा, मित्र पक्षाला मात्र 20% या ठिकाणी जागा देण्याचं धोरण. आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंद पाटील बोंढारकरांची माहिती. जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नाही, जयंत पाटलांची घोषणा. तर सांगलीबाबत विश्वजित कदम आणि विशाल पाटलांसोबत 3 वेळा बैठक. बैठकीमध्ये निवडणुका कशा लढवायच्या या संदर्भात चर्चा. जयंत पाटलांची माहिती. धुळ्यातल्या दोंडाईच्या नगर परिषदेमध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल. दरम्यान त्यांच्या विरोधात कोण उमेदवारी अर्ज दाखल करतं का हे पाहणं महत्त्वाचं. दोंडाईच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये 48,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. भंडाऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे 4 पैकी 3 उमेदवार ठरले. आमदार नरेंद्र बोंडेकरांनी केली घोषणा. सर्व उमेदवार उद्या शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पोहोचले अमित ठाकरे. नेरूळ या ठिकाणी दरवर्षी मनसेकडून श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन सोहळ्याचं आयोजन. सोहळ्याला 5 ते 6 हजार भाविकांची उपस्थिती असते. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासंदर्भात उमेदवारांची पालिकेत मोठी गर्दी. अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिल्यामुळे अर्ज दाखल करण्यासंदर्भात उमेदवारांची धडपड. इगतपुरीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढणार. माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार निर्मला गावित यांचा या रॅलीमध्ये सहभाग. वर्ध्याच्या देवळीमध्ये भाजपकडून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल, तर नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल. कोल्हापूरच्या शिरोळ भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर. भाजप नेते सावकार मादनाईक आणि कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांना कारणे दाखवा नोटीस. पक्षाचं धोरण ठरलेलं नसताना परस्पर आघाडीची घोषणा केल्याचा त्यांच्यावर आरोप. जिल्हाध्यक्षांना नोटीस पाठवून दिला निलंबनाचा इशारा. जळगावच्या कांचननगरमधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. परिसरात विकास न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा. रस्त्यांची दुरावस्था, विविध सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिक संतप्त. खासदार शाहू महाराज यांनी किल्ले प्रतापगडाला भेट दिली. याचवेळी शाहू महाराजांच्या हस्ते गडावरील भवानी मातेच्या मंदिरात विधिवत पूजा. त्यांनी छत्रपती कल्पनाराजे भोसले यांना फोन करत गडाबाबतची माहितीही घेतली. अमरावतीच्या धारणी या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, तर माजी उपनगराध्यक्ष सुनील चैथमल यांचा भाजपात प्रवेश. नगराध्यक्ष पदासाठी चौथमल यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर. भंडाऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुषमा साखरकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून घोषणा. उर्वरित नगरसेवकांच्या नावाची घोषणा लवकरच करणार असल्याची माहिती. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपात नगराध्यक्ष पदावरून पेच, तर विलास विखारांना नगराध्यक्ष उमेदवारी देण्यासाठी एक गट आग्रही, तर माजी आमदार अतुल देशकर यांचा विखार यांच्या नावाला विरोध. पिंपळगाव बसवंत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवारी अर्ज दाखल. नगरसेवक पदासाठी 37 उमेदवारी अर्ज, तर पिंपळगाव बसवंत नगरपालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच ही निवडणूक. नाशिकच्या चांदवडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 3, तर नगरसेवक पदासाठी एकूण 28 उमेदवारी अर्ज. निवडणूक रंगतदार यामुळे होण्याची शक्यता. नाशिकच्या येवल्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 2, तर नगरसेवक पदासाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल. 6व्या दिवशी 16 उमेदवारी अर्ज.
हिंगोलीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या नीता बांगर यांचा उमेदवारी अर्ज तर भाजप आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल. बीडच्या माजलगावमध्ये राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी खलील पटेल यांना उमेदवारी, आमदार प्रकाश सोळंकेंकडून घोषणा. सोलापूरच्या करमाळा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीकडून मोहिनी सावंत यांचा अर्ज दाखल. मोहिनी सावंत या माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी. सोलापूरच्या करमाळामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून नंदिनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज तर नंदिनी जगताप माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी. साताऱ्यातील म्हसवडमध्ये शेखर गोरेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन. म्हसवड नगरपालिकेसाठी नगराध्यक्षासह 8 जणांचे अर्ज दाखल. शेखर गोरे यांच्या गटातील 8 जणांच्या अर्जानंतर म्हसवडच्या राजकारणात खळबळ. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र जोडणं आता बंधनकारक. त्यामुळे धरणगाव नगरपालिकेच्या थकबाकी वसुलीमध्ये लक्षणीय वाढ. 7 दिवसात 16,82,494 रुपयांची थकबाकी वसूल. राज्य सरकारकडून प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आता महत्त्वाचा निर्णय. ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवसाचं सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 मिळणार. पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग. अकोल्यामध्ये सोयाबीनच्या दरात मोठी वाढ तर सोयाबीनला कमाल दर हा 4,740 तर सरासरी 4,500 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकऱ्यांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5,490 क्विंटलची सोयाबीनची आवक. वर्ध्यामध्ये 20 ते 26 नोव्हेंबरपर्यंत सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. विविध सामाजिक संघटनांकडून कार्यक्रमाचं आयोजन तर डान्सिंग, सिंगिंग, मॉडेलिंग, ड्रामा, रील स्टार अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये 59 जागांवर पोलीस शिपाई भरती. जिल्हा पोलीस दलामध्ये शिपाई आणि पोलीस वाहन चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू. नंदुरबार जिल्ह्यातनं जाणाऱ्या महामार्गाची दुरावस्था. नेत्रंग, शेवाळी आणि विसरवाडी ते खेतिया हा महामार्ग दुरुस्त करण्यासाठी मागणी.